भेंड्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं, पण ते चिकट होते म्हणून काही जण खात नाही. चला तर आज आपण मस्त अजिबात चिकट न होणारी भेंड्याची भाजी बनवूया. कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकले 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून. त्यानंतर यामध्ये टाकूया आपण भेंडी अशी चिरलेली, चवीपुरतं मीठ आणि एक वरून छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. त्याचबरोबर हे असे मी कांद्याचे तुकडे करून घेतले, त्यामुळे ना भाजी दिसायला खूप छान दिसते, जसं काय भेंडी तो प्याजा आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे आमसूल टाकायचे. कोकणमध्ये याला कोकमसुद्धा म्हणतात. तर हे कोकम टाकल्यामुळे ना भेंड्याची भाजी चिकट तर होत नाही, पण त्याचा जो हिरवागार कलर आहे ना तो सुद्धा तसाच राहतो. व्यवस्थित परतून 10 मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे. आणि पाहू शकता मस्त हिरवीगार आणि अजिबात चिकट न होणारी भेंड्याची भाजी तयार आहे. भरपूर सारं ओलं खोबरं टाकून गरमागरम भाकरी, पोळी आणि भाताबरोबर सर्व करू शकता. एन्जॉय.